पाटील रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही 20 हटके आणि उपयोगी स्वयंपाकघराच्या टिप्स आपण पाहणार आहोत, ज्या प्रत्येक गृहिणीने आणि स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीने नक्कीच वापरायला हव्यात। या टिप्समुळे तुमचं काम कमी होईल, वेळ वाचेल, चव वाढेल। चला तर मग सुरू करूयात। टिप क्रमांक 1, कांदे परतण्याची स्मार्ट ट्रिक। कांदा परतताना जर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर तो लवकर खरपूस होतो आणि वेळही वाचतो। टिप क्रमांक 2, मसाल्यांचा सुगंध वाढवायचा आहे का? यासाठी कोरडे मसाले जसं की जिरे, धने हे वापरण्याआधी थोडं भाजून घ्या, मगच वाटा। यामुळे त्याचा सुगंध आणि चव जबरदस्त वाढते। टिप क्रमांक 3, दूध उकळताना उफाळू नये म्हणून ट्रिक। दूध उकळताना पातेल्यात एक स्टीलचा चमचा ठेवा किंवा कडेला थोडं लोणी लावा, यामुळे दूध उफाळणार नाही। टिप क्रमांक 4, उरलेल्या डाळीचा वापर। उरलेली डाळ वाया घालवू नका, ती वापरून पोळीचे पीठ मळा। पोळ्या मऊ होतात आणि पौष्टिकही। टिप क्रमांक 5, हिरव्या मिरच्यांना ताजं ठेवण्याचा उपाय। हिरव्या मिरच्या कापडात किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून एअरटाईट डब्यात ठेवा, त्या 2 ते 3 आठवडे ताज्या राहतात। टिप क्रमांक 6, टोमॅटो साठवण्याची शक्कल। टोमॅटो खराब होऊ नयेत यासाठी त्यांना उलटे म्हणजे देठ खालच्या बाजूला ठेवा, ती लवकर सडत नाहीत। टिप क्रमांक 7, आलं लसूण वाटण आधीच तयार ठेवा। आलं लसूण वाटून फ्रीजमध्ये छोट्या गोळ्यामध्ये स्टोअर करा, वेळ वाचतो आणि रोज वाटावं लागत नाही। टिप क्रमांक 8, पोह्यांचे झटपट नाश्त्याचे मिश्रण। पातळ पोहे, शेंगदाणे, कढीपत्ता, हळद, मीठ घालून कोरडं मिश्रण करून ठेवा। गरज लागली की फक्त गरम पाण्यात टाका, झटपट नाश्ता तयार। टिप क्रमांक 9, भाजी शिजवताना झाकणावर पाणी का टाकावं? भाजी झाकून शिजवताना झाकणावर पाणी टाकल्यामुळे वाफ आत राहते आणि भाजी लवकर शिजते। टिप क्रमांक 10, फ्रीजमध्ये वास टाळायचा आहे का? फ्रीजमध्ये लिंबाचा काप किंवा थोडं बेकिंग सोडा ठेवा, वास पूर्ण नाहीसा होतो। टिप क्रमांक 11, आंबट दही लवकर तयार करायचं आहे का? यासाठी गरम दुधात 1 चमचा जुनं दही आणि चिमूटभर साखर घाला, दही पटकन तयार होतं। टिप क्रमांक 12, कांदे साठवताना नासू नयेत यासाठी ट्रिक। कांद्यांना फ्रीजमध्ये न ठेवता मातीच्या भांड्यात किंवा जाळीच्या पिशवीत हवेशीर ठिकाणी ठेवा। टिप क्रमांक 13, बेसन किंवा सत्तू लांब टिकवायचा आहे का? त्यामध्ये थोडं हिंग मिसळा, कीटक येणार नाहीत आणि वासही छान राहील। टिप क्रमांक 14, तांदूळ किंवा गहू ठेवताना कीटक टाळायचे आहेत का? डब्यात काही लवंगा टाका, कीटक येणार नाहीत। टिप क्रमांक 15, पावसाळ्यात मिठात ओलसरपणा टाळण्यासाठी ट्रिक। मिठाच्या डब्यात काही तांदळाचे दाणे टाका, मीठ कोरडं राहील। टिप क्रमांक 16, फोडणी करताना मोहरी उडू नये म्हणून ट्रिक। मोहरी टाकल्यानंतर लगेच झाकण ठेवा आणि थोडं मीठ घाला, मोहरी उडत नाही। टिप क्रमांक 17, वरण किंवा डाळ अळशी झाली तर त्यामध्ये 1 चमचा तुपात परतलेला कांदा आणि लसूण घाला, चव आणि गंध दोन्ही सुधारतात। टिप क्रमांक 18, पोळीवर खरपूस गोळा येण्यासाठी पीठ मळताना 1 चमचा दूध आणि थोडं तूप घाला, पोळी मऊ आणि चकाकीदार होते। टिप क्रमांक 19, कुकरमध्ये वाफ चांगली यावी म्हणून हटके ट्रिक।
रबरची गॅस्केट कोरडी असेल तर कुकर वाफ सोडत नाही. वापरण्याआधी ती थोडी ओली करा. टीप क्रमांक 20. केळी जास्त दिवस टिकवायची असल्यास महत्त्वाची ट्रिक. देठाजवळ फॉइल पेपर गुंडाळा. केळी लवकर सडत नाहीत. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.